श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, माणसाच्या आयुष्यात पैसा, संपत्ती, पद आणि प्रतिष्ठा यांना नक्कीच महत्त्व आहे. पण या सगळ्यापेक्षाही जास्त मौल्यवान असते ती आपल्या माणसांची साथ. कारण श्रोतेहो, आयुष्याच्या शेवटच्या प्रवासात बँकेतील शिल्लक विसरली जात नाही, तर आपल्या डोळ्यात अश्रू आणणारी आणि आपली आठवण काढणारी माणसं ही किती आहेत. हेच खरं आयुष्याचं मोजमाप असतंय. श्रोतेहो, आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येकजण यशाच्या मागं धावतोय, पण या धावण्यात अनेकदा नाती मागं पडत आहेत. मोबाईलवरील संपर्क वाढलेत, पण मनामनातील संवाद हरवलाय. सोशल मीडियावर हजारो मित्र जोडले गेलेत, पण श्रोतेहो, संकटाच्या वेळी खांद्यावर हात ठेवणारी माणसं मात्र कमी होत चाललेत. अपेक्षा वाढल्या, स्वार्थ वाढला आणि त्याचबरोबर नात्यांमधील ओढ ही हळूहळू कमी होत गेली. खरं तर श्रोतेहो, नाते रक्ताची असली म्हणून टिकत नाहीत आणि परकीय असली म्हणून तुटतही नाहीत. नाती टिकवण्यासाठी प्रेम, विश्वास, आदर, समजूतदारपणा आणि एकमेकांसाठी वेळ देण्याची तयारी आवश्यक असते. जिथं अहंकार वाढतो तिथं आपुलकी कमी होत असते. जिथं संवाद संपतो तिथं गैरसमज जन्म घेत असतात आणि जिथं स्वार्थाला स्थान मिळतं तिथं नाती न कळत दूर जाऊ लागतात. म्हणून श्रोतेहो, आयुष्यात माणसं जोडण्याचा प्रयत्न करा, तोडण्यात नाही. कारण पैसा पुन्हा कमावता येतो, यश पुन्हा मिळवता येतं, पण एकदा मनातून तुटलेलं नातं पुन्हा पूर्वीसारखं जोडणं हे मात्र कठीण असतं. श्रोतेहो, या सध्याच्या वास्तव जीवनातील नाते, माणुसकी, प्रेम, विश्वास आणि आयुष्याचा खरा अर्थ सांगणारं काही हृदयस्पर्शी सुविचार, विचार जे कदाचित आपल्या मनालाच नव्यानं विचार करायला भाग पाडतील, अशाच घेऊन आलोय. बघा पडतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्यांच्या सामर्थ्याची कधीच भीती वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियतीही करत नाही. लाखो क्षण अपूर्ण पडतात. आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते. ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. यशाचं शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो, वरून खाली पडण्यासाठी. माणूस हा फक्त माणूस असतो. तो कधीच गरीब आणि श्रीमंत नसतो. मोठा माणूस तोच असतो जो आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही. जेव्हा तुमची परिस्थिती चांगली असते तेव्हा तुमची चूक ही गंमत म्हणून स्वीकारली जाते, परंतु जेव्हा तुमची परिस्थिती वाईट असते तेव्हा तुम्ही केलेली गंमत देखील गुन्हा समजला जातो. मागितलं तरी सुख उसनं मिळत नाही. प्रयत्नाशिवाय कधीच देहाचं शिखर गाठता येत नाही. आपल्या देवावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काहीच उरत नाही. काही गोष्टी शांत राहून अनुभवायच्या असतात. काही गोष्टी मनात साठवून ठेवायच्या असतात. प्रत्येक गोष्टीचा बाजार मांडत गेला तर भावनांचा आदर राहत नाही. गैरसमजुतीचा फक्त एक क्षण खूप धोकादायक ठरू शकतो. कारण काही मिनिटांमध्येच आपण एकत्र घालवलेल्या 100 सुखाच्या क्षणांचा तो विसर पाडतो. म्हणून गैरसमज टाळा. जर प्रत्येकानं आपला विचार करताना दुसऱ्यांच्या मानाचा आणि मनाचा विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधीच दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही. जीवनात माणसाचं नातं हे साथ देणारं असावं, स्वार्थ पाहणारं नसावं, मन दुखावणारं असावं, मन दुखावणारं नसावं, बदल घडवणारं असावं, बदला घेणारं नसावं, समज देणारं असावं,
गैरसमज वाढवणारं नसावं, कौतुकाच पद असावं, पण संशयापद नसावं. मागे राहिलेल्याला हसू नये आणि पुढे गेलेल्याची बरोबरी करू नये. कारण जीवनात कोण किती पुढं गेलं, कोण कोणत्या कारणानं मागं राहिलं हे बघत न बसता आपण आपल्या योग्य गतीनं जीवनाची वाटचाल करत राहावं. धन कमावतो तो धनवान, ज्याच्या अंगी चांगलं गुण तो गुणवान, ज्याला चांगली बुद्धी लाभली तो बुद्धिवान, ज्याच्या अंगी चांगलं कर्तृत्व तो कर्तृत्वान, आणि ज्यानं नाती जोडली आणि जपली तो मौल्यवान. वैऱ्यालाही मित्र बनवण्याची क्षमता मधुर शब्दात असते. सख्यांनाही वैरी बनवण्याची क्षमता स्वार्थी भावनेत असते. विश्वासाला जिंकण्याची क्षमता सत्यात असते. गर्भ श्रीमंतालाही भिकारी बनवण्याची क्षमता असत्यात असते. आणि जवळ काहीच नसूनही आयुष्यभर आनंदानं जगण्याची क्षमता मोकळ्या मनात असते. संपूर्ण जग सुंदर आहे, फक्त तसं पाहायला हवं. प्रत्येक नातं जवळच आहे, फक्त ते उमजायला हवं. प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, फक्त तसं समजायला हवं. प्रत्येक वेळेत समाधान आणि आनंद आहे, तसं जगायला हवं. सत्य ओठांवर असावं, पण शब्द टोचणारे नसावे. बोलण्यात गोडवा असावा, पण फसवणूक नसावी. वागण्यात आपुलकी असावी, पण मतलबीपणा नसावा. नातं हे मनानं जुळलेलं असावं, पण नुसता देखावा नसावा. डोळे हे स्पर्शापेक्षा चांगल्या रीतीनं भावना व्यक्त करू शकतात. स्पर्श हा शब्दांपेक्षा चांगल्या रीतीनं दिलासा देऊ शकतो. पण शब्द जर योग्य रीतीनं वापरलं गेलं तर ते डोळ्यांना ओलावून हृदयाला स्पर्श करू शकतात. चांगली वस्तू, चांगले दिवस आणि चांगली माणसं जीवनात आली तर माणसानं जुनं दिवस विसरू नये. माणसाच्या जगण्याला कारण असावं, पण प्रत्येक वेळी कारण देत जगणं नसावं. आपले डोळे तीच लोक उघडतात ज्यांच्यावर आपण डोळे मिटून विश्वास ठेवलेला असतो. जेवढा तुम्ही दुसऱ्यांच्या चांगल्याचा विचार करणार तेवढं तुमचंही चांगलं होणार, हे कायम लक्षात ठेवा.